कोल्हापुरातील पंचगंगा नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलंय. तसंच नदीच्या परिसरातील प्राचीन मंदिरांचीही पडझड झाली आहे. नदीचं प्रदूषण रोखावं तसंच नदी परिसरातील प्राचीन मंदिरांची दुरुस्ती करण्याची मागणी कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख आणि उदय लाड यांनी केली होती. मात्र महापालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यानं शेख आणि लाड यांनी आज पंचगंगा नदी घाटाजवळ नदीच्या पाण्यात उतरून 2 तास आत्मक्लेश आंदोलन केलं. पंचगंगेचं प्रदूषण हा नित्याची बाब आहे आणि ते थांबलेच पाहिजे. त्याचबरोबर ऐतिहासिक मंदिरं जे आहेत त्या ऐतिहासिक मंदिराचे पुनर्रचन केलं पाहिजे व ते सुस्थितीत आणली पाहिजेत. ही मागणी आमच्या पंचगंगा बचाव समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. जर का प्रशासनाने ह्या बाबीकडे गांभीर्याने लक्ष नाही दिलं तर आम्ही अधिक तीव्रतेने आंदोलन उभा करू. या आंदोलनाला राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, लता जगताप, सुधा सरनाईक यांच्यासह चंद्रकांत पाटील, किशोर घाटगे, राजेंद्र माळकर, सुहास बट्टेवार यांनी पाठिंबा दिला. यावेळी पंचगंगा बचाव, मंदिर बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं या ठिकाणी एक बोट आणि अग्निशमक दलाची 2 वाहनं तैनात केली होती. दरम्यान महापालिकेचे पर्यावरण अधीक्षक समीर व्याघ्रांबरे यांनी या ठिकाणी धाव घेत आंदोलनकर्ते शेख आणि लाड यांच्याशी चर्चा केली. व्याघ्रांबरे यांनी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून दिला. लवकरात लवकर याबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन केशव जाधव आणि समीर व्याघ्रांबरे यांनी दिल्यानंतर दोघांनी आत्मक्लेश आंदोलन मागे घेतलं. मात्र येत्या जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत उपाययोजना केल्या नाहीत तर पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा उदय लाड यांनी दिलाय.